पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वराने हव्वाला आदामाला सांगितलं होतं, ज्या दिवशी तुम्ही हे फळ खाणार तुम्ही मारणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. शैतान जाऊन पक्का बोलून टाकलं. हालेलुया हालेलुया. परमेश्वर तुझ्याशी खोटे बोलत आहे, तुम्ही देवाबरोबर देवासारखे बोलू नये म्हणून देव तुम्हाला खोटे बोलत आहे. आता प्रश्न पडले, कोणावर विश्वास ठेवायचा? कोणावर विश्वास ठेवायचा? हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हव्वानी परीक्षामध्ये सापडली, परीक्षामध्ये ती सापडली. हालेलुया. त्यांना ती मेली का? मेली. 2 पायावर चालत होती. तरी आयुष्यामध्ये त्याला एक सत्य कळालं, अगोदर जे देवाचा गौरव आमच्या सोबत चालत होते ते आता आमच्या सोबत नाही. देव जेव्हा चालायला येतात तेव्हा बरोबर चालत होते. आता देव येऊन हात मारताय, आदाम आदाम, हव्वा हव्वा. हालेलुया. कुठे आहेस? हालेलुया हालेलुया. त्याने सांगितलं, काहीतरी गडबड झालेलं आहे, आम्ही नांगे आहोत, आम्ही तुझ्या समोर येऊ शकत नाही. हालेलुया हालेलुया. दुरावा निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. पाप प्रत्येक व्यक्तीला आत्म्याने दुर्बळ करून टाकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तोत्र संहिता 77 मध्ये हालेलुया दावीद राजाने या संबंधात एक सुंदर गोष्ट बोललेला आहे. हालेलुया. स्तोत्र 77 वचन संख्या 10. परमेश्वराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले. आपण सिस्टरांच्या मागे या 10 वचन बोलूया. आपल्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे म्हणून पवित्र आत्मा इथे आपल्याला उत्तर देत आहे. हालेलुया हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण 77 वचन 10 बोलूया. परमेश्वराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आदाम आणि हव्वा यांच्या जीवनामध्ये अनुभव आला. प्रेज द लॉर्ड. आम्ही अगोदर एक वेगळा आदाम होतो, आम्ही एक वेगवेगळा हव्वा होतो अगोदर मी. प्रेज द लॉर्ड. आता जुन्यासारखा नाही, आता काहीतरी गडबड झालेला आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. दावीद राजाच्या जीवनामध्ये आपण हे सत्य पाहतो. दावीद राजा सिंहाला वाघाला हाताने पकडून त्यांना शिक्षा देणार होता. प्रेज द लॉर्ड. आपल्या मेंढराच्या बचावासाठी काय पाहिजे ते करणार होता. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजाला कळालं काहीतरी गडबड झालेलं आहे. पहिल्यासारखा दावीद मी आता नाहीये. हालेलुया. दावीदाला भीती वाटते, माझ्यातील पवित्र आत्मा निघून जाणार का? हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. दावीद राजाने अनुभवातून पाहिलेलं आहे, पवित्र ग्रंथामध्ये वाचलेलं आहे, वाचन ऐकलेलं आहे.
देवाचं सामर्थ्य काय म्हणून त्याला माहिती आहे. हालेलुया. देवाच्या सामर्थ्याबद्दल त्या 77व्या वचनामध्ये 19व्या वचनामध्ये त्यांनी बोलले. आपण दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे या वचन पण बोलूया. हालेलुया. 77:19 समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या. तुझी पावले दिसली नाही. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. सध्या संपूर्ण भारत देशामध्ये रस्त्याच्या रुंदीकरण चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. भारत सरकार पाहिजे तर समुद्राच्या वरून पूल बांधून रस्ता काढत आहे. नदीच्या वरून पूल बांधून रस्ता काढत आहे. हालेलुया. देव परमेश्वर लाल समुद्र दुभागून कोरड्या जमिनीतून जातो तसा प्रकारे रस्ता काढले. देवाच्या लेकरानं वाचवलं. या गोष्टीच्या पटापट दाविदाच्या आठवणीत आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या हाताचं ताकद नाही, माझ्या डोक्याचं ताकद नाही. इस्रायल देश चालतो हे देव परमेश्वराच्या सामर्थ्याने. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, इस्रायल लोकांना अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड. एखाद्या युद्ध चालवायचं वेळ आलं तर प्रेज द लॉर्ड इस्रायल लोकांना माहिती आहे आमच्याकडे लोक नाही, आमच्याकडे युद्धासाठी हत्यार नाही, आमच्याकडे शक्ती नाही. हालेलुया. अशा वेळी इस्रायल लोकांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण कमजोर होतो तेव्हा काय करायला पाहिजे म्हणून देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. या सुंदर अनुभव आपण पाहू शकतो यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 37व्या अध्यायातील 36 वचन. यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 37व्या अध्यायातील 36 वचन. हालेलुया. परमेश्वराजवळ प्रार्थना करताना परमेश्वराच्या जवळ असलेल्या एका देवदूताला पाठवून दिलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराजवळ करोडाने, मिलियन्स, बिलियन्स हालेलुया देवदूत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांच्या गरजेच्या वेळी परमेश्वराने एका देवदूताला पाठवून दिलं. काय झालं म्हणून या वचनामध्ये लिहिलेलं आहे. यशाया 37 वचन संख्या 36. मग परमेश्वराच्या दिव्य दूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या 1,85,000 लोकांस मारले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक म्हणतात? हालेलुया. एका देवदूताने किती लोकांना संपवलं? किती? 1,85,000 दुष्ट लोकांना खतम करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या देवदूताकडे शक्ती आहे का?
शक्य आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही दुर्बल होत आहे, जेव्हा तुमच्याकडच्या शक्ती संपलेला आहे, हालेलुया हालेलुया, एखाद्या वेळी तुम्ही बाबाबरोबर लढत आहे, लढाई करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. एक मोह प्रसंग समोर येऊन थांबलेला आहे. मोबाईल माझ्या समोर आहे. मोबाईल मध्ये काहीतरी नको ती गोष्ट बघू दे मला वाटत आहे, मला बघायला वाटत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. एखाद्या बेकार गोष्टी बघितलं तर आदामासारखा, दाविदासारखा मी दुर्बळ होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला परीक्षेत पाडण्यासाठी दुष्ट आत्म्याने हे सर्व व्यवस्था करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या राज्यातून आपण अनेक शिक्षण घेऊ शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये देवानी अनेक देवदूतांना रचून ठेवलेला आहे आपल्याला मार्ग दाखवण्याचा. प्रेज द लॉर्ड. जसे अनेक देवदूत तयारीत आहे आपले रक्षण करण्यासाठी, तशा प्रकारे हालेलुया शैतानी रचून ठेवलेले अनेक दुष्ट शैतान पण या जगामध्ये आहे. माझं नाव डिक्सन भगत, राहणार उत्तर मडेनंतर. मी बोटीमध्ये काम करत असताना माझ्या हाताचा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या हातात 3 बोटे कापली गेली. एक बोटी यायला नाही संपूर्ण चारी बाजूंनी आज सगळं निघून गेलं. ते आम्हाला बोट घरी आणावं लागली. मी येऊन त्यांनी बाजूला पडून घेतला. बेनिपदासाठी मी प्रार्थना केली. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी सांगितलं एक बोट कापायला. त्यांनी डॉक्टर म्हटले घरी जा, तुमच्या ड्रेसिंगला येईल तर हे करू बघू भेटू. असं एक तरी सी जगली ना तर कापायचं नाव व्हायचं. दुसऱ्यांदा गेलो डॉक्टरकडे. त्या डॉक्टर बोलते नाही भेटले कापायचं. पुन्हा घरी आलो, प्रार्थना केली. पेटीबद्दल फोन केला. फादरांनी प्रार्थना केली. आम्ही पण सुद्धा प्रार्थना करत होतो. पाहिजे 31 वेळा प्रार्थना रोज करायचं. नंतर 4 दिवसांनी पुन्हा गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरांनी सांगितलं की आता घसा जगलेली आहे, आता बोट कापावं लागणार नाही. ते दुसऱ्या बोटीची सर्जरी करणार लागेल. ती पण न करायची झाली. या बेनिफिट मी देवाचे आभार मानतो. माझी 5 बोटाचं सरळ आहे, सरकीच आहे, काही प्रॉब्लेम नाही झाला कुठला. मी या म्हणतो प्रभूने माझ्यावरती कृपास्तुती केली. त्याच्या त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते. आम्ही फादर बहिणी यांनी माझ्या घरी प्रार्थना केली. त्याच्याबद्दल फादरांचे मी आभार मानते. तसेच आपला आश्रम आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते. चला प्रभु तुम्हाबरोबर असो. ऍसिडिटीचा त्रास जबरदस्त होत आहे, म्हणून शरीरातील अनेक अवयवावर परिणाम झालेले त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा या क्षणामध्ये एक आशीर्वाद देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. येशू आता तुम्हाला 2 आशीर्वाद देत आहे. एक आशीर्वाद आहे डोक्यावरचा जे भयंकर बोज. प्रेज द लॉर्ड. डोकं सुंद झाल्यासारखा अनुभव, डोकं वजनदार झाल्यासारखा अनुभव. हालेलुया. यातून कोणाला तरी पवित्र
म्हणजे अनेक लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांचा परिस्थिती खूप गंभीर झालेला आहे. मानेचा वर खूप त्रास होत आहे तुम्हाला. टेन्शन मुळे आहे. पापाची क्षमा इतरांना दिलं नाही म्हणून तुम्ही आज अडचणीत आहे. लवकर येशूला सांगा, येशू मी सगळ्यांना माफी देतो, सगळ्यांना सोडवतो, सगळ्यांना माफी देतो. लेकरीच्या जागेच्या संबंधातील दुःखने त्रास असलेले अनेकांना पवित्र आत्मा आता सोडवत आहे. विचित्र असे स्वप्न पडत आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता एक आशीर्वाद देत आहे, सुटका देत आहे. शेजारी मध्ये असलेल्या भांडणाच्या बंधनातून अनेकांना पवित्र आत्मा सुटका देत आहे. एका डोळे लालसर होत आहे, एका डोळ्यात दुखणे आहे. या त्रास असलेल्या अनेकांना प्रभू सोडवत आहे. किती पाणी पिलं तरी अजून तहान लागत आहे असे त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. त्वचेचा आजार असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये ठिकाणा पवित्र आत्मा मध्यस्थी प्रार्थना करायला आणि एका व्यक्तीला विशेष प्रकारे योग बरे करण्याचे दान देत आशीर्वाद करत आहे. एका किडनीचा तक्रार असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.